सुरुवातीला मी योगाचे कॉम्पिटिशन नॅशनल पर्यंत खेळले आहे आणि अचानक एक माझी मैत्रीण आहे, तर मैत्रिणीने मला जिम बाबत माहिती दिली आहे की जेणे की त्यावेळेस 2017 पासून मी हा पॉवर लिफ्टिंग गेम खेळण्यास सुरुवात केलेली आहे। तर जे की जो 20 kgचा रॉड असतो, प्लेटा 25 kgच्या, असं हा जो प्रवाह आहे तर रोजची जी आमची रुटीन असते तर डेली आम्हाला प्रॅक्टिस करावं लागतं। पॉवर लिफ्टिंग हा गेम अदर कंट्रीज मधला आहे, परंतु भारतात येण्यासाठी याला 10 वर्ष तरी लागली आणि हा गेम आता फेमस झालेला आहे। परंतु आपल्या विदर्भासारख्या ठिकाणी या गेम बद्दल लोक अनोळखी आहेत आणि हा गेम जर आपल्याला खेड्यापाड्यामध्ये पोहोचवायचा असेल, शाळांमध्ये पोहोचवायचा असेल तर याबद्दल कोणीतरी दखल घेतली पाहिजे असं मला वाटते। कारण की विदेशामध्ये छोटे छोटे मुलं त्यांचे पालक त्यांना जिम बद्दलचं नॉलेज, गेम बद्दलचं नॉलेज देतात आणि आपल्या इकडचे मुलांना म्हणतात की ही गोष्ट करू नका, ती गोष्ट करू नका, त्यांनी एखादं हाड पंक्चर होईल, काहीतरी इंजुरी होईल म्हणून आपण आपल्या लेकरांना सांभाळत असतो। परंतु असं काही नसते। जर आपलं रुटीन व्यवस्थित असेल, आपल्या खेळण्याचं, आपल्या डाएटचं रुटीन जर व्यवस्थित असेल आणि आपण त्याच्याकडे जर फोकस केलं, आणि मी जे पाहिलं होतं स्वप्न की मला एक दिवस उंच शिखरापर्यंत पोहोचायचं आहे, मी अनेक नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड मेडल आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत। जवळपास 10 नॅशनल कॉम्पिटिशन खेळले, 10 मध्ये पण मला गोल्ड मेडल आहे। मी बाहेरच्या फेडरेशन मार्फत गेम खेळते आणि काही डिपार्टमेंटचे सुद्धा असोसिएशन म्हणजे ऑल इंडिया असतात ते पण खेळते। आणि यावेळेस मी या वर्षामध्ये कमीत कमी 8 मॅचेस खेळलेले आहेत। तर 8 मॅचेस मध्ये कर्नाटकला मला ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले, केरळमध्ये मी 8 गोल्ड मेडल मारले, दोन्ही पण इव्हेंट खेळले, क्लासिकल आणि इक्विप, तर त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले। त्यानंतर मी परत थायलंडला गेले, तो एक गेम वेगळा आहे माझा स्ट्रेंथ लिफ्टिंग म्हणून, तर तिथे सुद्धा मी 2 सिल्वर प्राप्त केले। आणि त्यानंतर म्हणजे माझ्या ह्या जे मॅचेस कंटिन्यू झाल्या, ह्या मॅचेस फक्त 1-1.5 महिन्याच्या अंतराने झालेल्या आहेत आणि इतक्या मॅचेस एका वर्षामध्ये खेळणं म्हणजे काय मामूली गोष्ट नसते। इथे पैसा पण लागतो खेळण्यासाठी आणि सपोर्ट पण लागतो, परंतु आपण खेड्यामध्ये जरी राहत असलो पण एक स्वप्न तर आपण बघितलं की नाही मला हे करायचंच आहे, माझं तर नाव होणारच आहे, परंतु मी लोकांना काय देऊ शकतो या गेम मधून, ते लोकांनी खूप प्रश्न पण सुद्धा केलेले आहेत। त्याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे? मिळणार काही नाहीये, कारण की आपल्या गव्हर्नमेंटवर हा गेम डिपेंड आहे। बाहेरचं गव्हर्नमेंट त्यांना परचेस करते, पैसे वगैरे देतात, 20-20 लाख, 25-25 लाख, आणि हा गेम असा झाला की बाबा एकटी मुलगी खेळते ना, तर प्रत्येकाला माहित आहे की मी काय खेळते, कारण तर माझं व्हॉट्सअप बोलण्यासाठी सगळे लोक तयार असतील पण ते आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा म्हणत नाही। खूप दुःखाची गोष्ट वाटते कधी कधी, आणि मग या सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करत करत असं वाटतं की नाही आपल्याला कुठेतरी अजून याच्या समोर जायचं आहे, आणि म्हणूनच ही जिद्द लहानपणापासून होती। पण या गेम बद्दल मला कुठलंही नॉलेज नव्हतं। माझे कोच आहेत मोहम्मद दानिश म्हणून यवतमाळचे, त्यांच्या अंतर्गत मी हे प्रशिक्षण घेतलं। काही पोलीस डिपार्टमेंट मार्फत मी आमचे कॅम्प असतात ते सुद्धा अटेंड केले आणि आज मी या लेवल पर्यंत पोहोचले। तर हा जो प्रवास आहे माझा अगदी खडतर आहे, इथे टाइम कमी आहे, बोलण्यासाठी खूप काही। धन्यवाद। खूप छान मॅडम, आपण अतिशय युक्त असं मत व्यक्त केलं की या गेमकडं, या स्पोर्ट्सकडे पाहिजे तशा दृष्टीनं दखल घेतल्या जात नाही। इकडे एकीकडे हजारो लाखो करोडो रुपये लोक फालतू राजकीय असतील किंवा फालतू कामात खर्च करतात, परंतु एक सच्च्या खेळाडूसाठी खर्च केला जात नाही, त्याची दखल घेतल्या जात नाही। ही किती बरं शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्रासाठी। तेव्हा संगीताताई मारुती ढोले मॅडम यांना आम्ही उज्ज्वल महाराष्ट्रातर्फे हार्दिक शुभकामना व्यक्त करतो आणि तुम्हाला उज्ज्वल असं भविष्य प्राप्त हो अशी अपेक्षा प्राप्त करतो। नमस्कार। अनिल बळी, मुख्य संपादक।